स्पष्टीकरण देताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एक नवाच वाद ओढवून घेतला। आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही तर शेतकऱ्यांकडनं शासन 1 रुपया घेतं, म्हणजे शेतकरी नव्हे तर शासनच भिकारी आहे असं वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केलं। तर मंत्र्यांनी अशी वक्तव्य करणं चुकीचं आहे असे मुख्यमंत्री फडणवीसांनी कोकाटे यांना तंबी दिली आहे। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं, शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, म्हणजे भिकारी कोणी? शासन आहे। शासनच भिकारी, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं हे वक्तव्य वादात सापडलंय। शेतकऱ्यांना देत नाही तर त्यांच्याकडूनच 1 रुपया घेतो, त्यामुळे शेतकरी नव्हे तर शासनच भिकारी असल्याचं वक्तव्य कोकाटे यांनी केलंय। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं, शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, म्हणजे भिकारी कोणी? शासन आहे, शेतकरी नाही। पण त्याचा नेहमी अर्थ उलटा केलेला आहे। त्यामुळे 1 रुपया ही किंमत फार थोडी आहे आणि 1 रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये 5-5.5 लाख बोगस अर्ज या ठिकाणी सापडले। माझ्याच काळामध्ये सापडले। मी ते बोगस अर्ज तात्काळ रद्द केले आणि नव्याने घोषणा केल्या। माझ्या आतापर्यंतच्या कमीत कमी 52 GR निघालेत, इतक्या घोषणा केल्यात मी नवीन। सरकारला भिकारी म्हणणं हा असंवेदनशीलतेचा कहर आहे अशी टीका करत सुप्रिया सुळेंनी राजीनाम्याची मागणी केली आहे। महाराष्ट्रानं देशातील सर्वात संपन्न असं राज्य बनवलं, त्या राज्याला भिकारी म्हणणं हा असंवेदनशीलतेचा कहर आहे। राज्याचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री आणि जनतेच्या परिश्रमाचा हा अपमान आहे, हा कधीही सहन करणार नाही। शेतकऱ्यांचे एवढे ज्वलंत प्रश्न उभे असताना शेतकऱ्यांच्या प्रती अतिशय असंवेदनशील कृषी मंत्री राज्यानं कधीही पाहिले नाही। सभागृहात रमी खेळून सगळ्यावर कडी केली। आजच्या पत्रकार परिषदेत राजीनामा देतील अशी अपेक्षा होती, त्यापेक्षा त्यांनी राज्यालाच भिकारी म्हणून कळस गाठला आहे। आम्ही त्यांचा निषेध करतो। कोकाटेंनी शेतकरी आणि शासनावरून केलेले हे वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी आता दुसऱ्यांदा तंबी दिली आहे। बघा, ते काय बोलले हे मी ऐकलेलं नाही, तथापि मला असं वाटतं की जर त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे। पीक विम्याच्या संदर्भात आपण जाणीवपूर्वक निर्णय घेतला आणि त्याची पद्धती बदलली, कारण आपल्या लक्षात आलं की पीक विम्यामध्ये काही वर्षांमध्ये जरी शेतकऱ्यांना फायदा झाला तरी बहुतांश वर्षांमध्ये त्याचा अधिक फायदा हा कंपन्या घेत आहेत आणि म्हणून त्याची पद्धती बदलली। रम्मी खेळण्याच्या मुद्द्यावरून अडचणीत आलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आता हे नवं वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतला।